तमाम हिंदुस्थानाचे आराध्य दैवत महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा। मित्रांनो, आज आपण खामखेडा तालुका देवळा जिल्हा नाशिक या गावामध्ये आहोत। आणि मित्रांनो, याच सटाणा कळवण रोडवरती आपण या ठिकाणी एक मेगा फील्ड विजिटचा कार्यक्रम आयोजित केला आहे। आणि या दोन तालुक्यांना, कळवण आणि सटाणा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या एक महत्त्वाच्या रोडवरती आपण हा एक कॅप्सूल मक्केचा डिस्प्ले इथं आपण केलेला दिसतोय। बिलकुल रोडच्या फ्रंटला हा डिस्प्ले आपल्याला इथं दिसतोय। नुझिविडू सीड्सला 50 वर्ष कंप्लीट झाल्याच्या मुळे आज आपण इथं सुवर्ण महोत्सव देखील साजरा करतोय। बघा मित्रांनो, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून झोपडीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि हीच कणसांची झोपडी आपण आज या ठिकाणी बनवली। सुंदर अशी झोपडी इथं आपल्याला या कार्यक्रमाची शोभा वाढवते। सुंदर असं कणसांचं स्टँड देखील इथं सुरुवातीला लावण्यात आलेलं आहे। सुंदर असं वेलकम गेट सर्व शेतकऱ्यांचं आणि विक्रेते बंधूंचं या ठिकाणी स्वागत करत आहे। मित्रांनो, हा जो प्लॉट आपण इथं दाखवला आहे हा एक 4-5 पार्टमध्ये डिवाईड केला आहे। याच्यात जो सुरुवातीचा पार्ट जो आहे इथं आपण कॅप्सूलचे आपल्याला कंस दिसत आहेत। बिलकुल टोकापर्यंत दाणे भरलेले कंस आपल्याला इथं दिसत आहेत। अतिशय नारंगी असा रंग, सुंदर असं एकदम मोठं कणीस, ओळींची संख्या साधारणपणे 16 ते 20 पर्यंत ओळींची संख्या आणि अतिशय नारंगी असा रंग आपल्याला ह्या प्लॉटमध्ये दिसतोय। मकाच्या दृष्टिकोनातून लागवड अंतर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि इथं आपण एक आदर्श लागवड अंतर कसं असावी याच्या बाबतीत मॉडेल दाखवलं आहे। मित्रांनो, हे बघा, 2 फुटाची सरी आणि 10 इंच मकाची लागवड जर आपण केली तर निश्चितपणे उत्पन्नासाठी ती अतिशय चांगली मानली जाते। यानंतर कॅप्सूलचा कणीस आपण बघू शकता मित्रांनो, वरच्या बाजूने बिलकुल बंद असं कणीस आहे। अतिशय मोठं कणीस बिलकुल आणि ज्याचं हसकवर देखील अतिशय चांगलं असं हसकवर ज्याच्या माध्यमातून पावसाचं पाणी कणसामध्ये जाऊ शकत नाही आणि त्यातून शेतकऱ्याचे उत्पन्नाचं नुकसान आहे ते होत नाही। मित्रांनो, मक्याचं उत्पन्न घेताना आतील बिट्टीला एक अतिशय महत्त्व असतं। आतील बिट्टी ही बारीक असावी असं मानलं जातं। त्यानंतर जी बिट्टी आहे ही बारीक असल्यामुळं दाण्याची जे लांबी वाढते आणि निश्चितपणे त्याचा उत्पन्नावरती मोठा परिणाम होत असतो। तर कॅप्सूल मकाची बिट्टी देखील अतिशय अशी बारीक आपल्याला इथे दिसून येते मित्रांनो। आणि या मकाचा चारा देखील अतिशय शेवटपर्यंत हिरवा असतो मित्रांनो। चारासुद्धा जनावरांना खाण्यासाठी अतिशय रुचकर असा चारा आपल्याला या मकाच्या माध्यमातून मिळतो आहे। इथं शेतकऱ्यांना आपण 5x5 मीटरचं उत्पन्न देखील काढून दाखवलं की ज्याच्या माध्यमातून आपल्याला एक उत्पन्नाचा कॉन्फिडन्स या व्हरायटीचा कळतोय। मित्रांनो, या 5x5 मध्ये साधारणपणे 25 स्क्वेअर मीटरमध्ये 46 किलो दाणे आपल्याला मिळालेत आणि जर त्याचा एकरी हिशोब जर केला तर साधारणपणे 47 क्विंटलपर्यंत हे उत्पन्न बसतं आहे। याच्यामध्ये आपण मॉइश्चर पर्सेंट पण डिडक्ट केलं आहे आणि जी सॅंक आहे ही देखील इथं डिडक्ट करून दाखवली आहे। एकंदरीतच सर्व शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला असा वाण नुझिविडूनं देऊ केला आहे। या वाणामध्ये शेतकऱ्यांना ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टीमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे उंची मीडियम पाहिजे, कणीस हे टोकापर्यंत भरलेलं पाहिजे, आतील बिट्टी बारीक पाहिजे, त्यानंतर दाण्यांना अतिशय चांगला असा रंग पाहिजे। ह्या सर्व गोष्टी आपल्याला या वाणातून मिळत आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट अशी की वातावरण आपल्या हातात नाही आणि सर्व प्रकारच्या वातावरणाला एक साथ देणारा वाण म्हणजे कॅप्सूल 4786 हा आपण सर्वजणांनी येत्या खरीप हंगामामध्ये करावा असं मी प्रत्येकाला विनंती करतो। धन्यवाद मित्रांनो।